दक्षिण आशियाई भांडवलशाही या विषयावरील कार्यशाळेच्या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे संशयास्पद चित्रण केल्याबद्दल IIT मुंबईवर सोशल मीडियावरून जोरदार टीका होऊ लागली आहे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना नोंदविणाऱ्यांमध्ये सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश अधिक असल्याचं सुनावणी दरम्यान दिसून आलं। प्रभादेवी येथील 125 वर्षांहून अधिक जुना पूल शुक्रवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे, तर पूल बंद केल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून पुलाचं पाडकाम करत त्या जागी द्विस्तरीय पूल बांधला जाणार आहे। नाशिक येथील शिवसेना आणि मनसेच्या आंदोलनाचा टीजर संजय राऊत यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलाय। आज शिवसेना आणि मनसे यांचे नाशिक येथे आंदोलन करण्यात येणार आहे। मराठा आरक्षणाच्या आदेशाबाबत मंत्री छगन भुजबळ यांचा झालेला गैरसमज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दूर करतील असा विश्वास उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सांगलीत व्यक्त केला आहे। डीजेंचा दणदणाट आणि लेझर लाईटच्या झगमगाटात अलिबाग येथे साखर चौथीच्या गणेशाचं विसर्जन करण्यात आलंय। जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढलेल्या डीजे आणि लेझर लाईट बंदीचं यावेळी सर्रास उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं। विधानसभेमध्ये रमी खेळणारे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागितला म्हणून छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना भर सभेत मारहाण करणारा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण राज्याचं नवं युवा धोरण बनवणार आहेत। तरुणांना साहित्य आणि कलेकडे वळवण्याच्या उद्देशाने युवा साहित्य आणि नाट्य संमेलनं आयोजित केली जात आहेत। आभासी जगात जगू नका, तंत्रज्ञानाच्या जगात माणूस पण हरवू नका असा सल्ला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिलाय। गेल्या काही वर्षापासून भोगवटा प्रमाणपत्राअभावी अनधिकृत इमारतींचा शिक्का बसलेल्या मुंबईतील हजारो इमारतींसाठी महिनाभरात नवं धोरण आणण्याचा निर्णय नगर विकास विभागाने घेतलाय। अकोला येथे 2023 मध्ये झालेल्या जातीय दंगलीची चौकशी करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र पोलिसांना फटकारलंय।